नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा. शोलेमधला तो प्रसंग आहे ना, इतना सन्नाटा क्यों है भाई, इफ्तिकारच्या तोंडी ते वाक्य आहे. सचिनची म्हणजे त्याच्या मुलाचं मृत्यू झालेला असतो आणि सगळे त्याच्यामुळं ह्यांना कसं सांगायचं, काय बोलायचं म्हणून शांत असतं. मुंबईला काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने युती करण्याचं जाहीर केल्याच्या नंतर वंचित बहुजन आघाडीला 62 जागा काँग्रेस देणार. बाकीच्या काँग्रेस आणि जे काही छोटे मोठे पक्ष त्यांच्याबरोबर लढू इच्छित आहेत. त्याच्यानंतर एक सन्नाटा सगळ्या पुरोगामी पत्रकारांमध्ये पसरला की आता कसं व्हावं. ह्यांची अडचण अशी होती की ह्या सगळ्यांना अपेक्षा अशी होती, भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये जास्तीत जास्त सगळे पक्ष एकत्र येऊन जोरदार लढाई म्हणजे फाईट देतील, संघर्ष करतील. आणि शक्यता अशी होती की हे बाकीचे सगळे जे उरलेले आहेत एकत्र आले तर भारतीय जनता पक्षाचा पराभव सहज शक्य आहे. पहिला प्रयत्न असा झाला की एकनाथ शिंदेचं ह्यांचं कसं फाटलं. प्रत्यक्षामध्ये त्यांनी एकत्र लढवायचं जाहीर केलं. त्यांचे आता जागा वाटप आणि सगळं समोर येत आहे चित्र. त्यामुळे त्यांच्यामध्ये स्पष्टपणे फाटाफूट दिसत नाहीये. प्रत्यक्षात काय कुठेही गोष्ट वेगळी. दुसरा जो प्रयत्न झालेला होता की बाकीचे सगळे एकत्र यावेत. त्याच्यामध्ये काँग्रेस आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यामध्ये सगळ्यांना रस होता, कारण की ते जर एकत्र आले तरी एक मोठी शक्ती उभी राहते. उद्धव ठाकरेंकडे असलेली जी काही मराठी मतं आहेत ह्यांचं असं म्हणणं आहे, आणि काँग्रेसची मराठा मतं, पण ते शहरामध्ये काही ते लागू पडत नाही, जातीची गणित. पण मराठी मतं नावाची गोष्ट ह्या पत्रकारांनी तयार केल्यावर का, हे आमचं मत नाही. हे सगळं केल्याच्या नंतर आता झालं असं चित्र प्रत्यक्षामध्ये की उद्धव ठाकरेंना नको ते जे काही प्रेम उफाळून आलं आपल्या भावाचं राज ठाकरे यांचं, त्याच्यामुळं उद्धव सेना, शिव बाठा आणि मनसे ह्यांनी एकत्र यायचं ठरवलं आणि त्याच्यामुळं गोची काँग्रेसची झाली. आता काँग्रेसला आपल्या बरोबर घ्यायचं कोणाला असा प्रश्न निर्माण झालेला. महाविकास आघाडी नावाची गोष्ट तर पूर्णपणे त्याचे इस दिल के तुकडे हजार हुए, एक यहाँ गिरा एक वहाँ गिरा, तसं त्या जनता दलासाठी ते गाणं फार नेमकं चपखल बसायचं. एक दल के तुकडे, दिल के होतं ते एक दल के तुकडे. आता त्या जनता दलाचे इतके मोठे तुकडे तुम्हाला दिसतात. समाजवादी पार्टी म्हणजे त्याच जनता दलाचा तुकडा आहे. म्हणजे मुळात हे सगळे जनता पक्षाचे तुकडे आहेत. तसं ते होत नाहीये. मग आता क्लिअर कट स्वच्छपणे दिसत आहेत 4 आघाड्या, 3 नाही 4 आघाड्या. एकतर भाजप, त्यांच्याबरोबर एकनाथ शिंदे ही एक आघाडी दिसते. अजित पवार कुठे जातील काय अजून माहिती नाहीये, स्पष्ट झालेलं नाही. आणि नाहीतरी त्यांची तशी ताकद नसल्यामुळं तो काही मुद्दा काय ते कळायला मार्ग नाही. दुसरी जी आघाडी उद्धव ठाकरे ब्रँड, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे ह्यांची एक आघाडी आहे. आता तिसरी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी आहे. आता अजून AIMIMनी उडी मारलेली नाही ह्याच्यामध्ये, म्हणजे जाहीर काही केलेलं नाहीये. आम आदमी पक्ष आहे, मायावतींचा बहुजन समाज पक्ष आहे, समाजवादी पक्ष आहे. त्यांना काय आणि किती जागेचा सगळा प्रश्न आहे. म्हणजे अशी एक चौथी पण आघाडी. शरद पवारांचाही पक्ष अजून शिल्लकच आहे. काँग्रेस बरोबर शरद पवारांचा पक्ष जाणार असेल, त्यांना काही जागा, असं करत करत स्वतः काँग्रेसच्या जागा कमी होऊन चालल्यात. 62 जागा वंचित बहुजनला दिल्याच्या नंतर काँग्रेसकडे किती जागा शिल्लक राहतात आणि मग त्याच्यानंतर पुढे बाकीच्यांना द्यायला जागा कुठे आहेत, असा एक तो सगळा प्रश्न निर्माण होतो आहे. तेच एक काय व्हायचं ते होईल. ह्याची अडचण काय झाली माहितीये का आता, की ह्या सगळ्या पत्रकारांनी देव पाण्यात घातलेली होती की भाजप विरोधामध्ये एक आघाडी उभी राहावी, भाजपचा पराभव व्हावा. भाजपचा पराभव झाला पाहिजे, राजकीय दृष्ट्या बरोबर हे राजकीय कार्यकर्त्यांनी बोलावं. पण हे पत्रकारांनी विचारवंतांनी जे तुणतुणं लावून धरलेलं होतं. दुसरीकडून नेमकं ह्याच वेळेस त्या बारामतीमध्ये गौतम अदानी यांना बोलून शरद पवार सेंटर फॉर आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सेंटर फॉर एक्सलन्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं काहीतरी ती संस्था, त्याच्या कार्यक्रमासाठी गौतम अदानीला बोलवलं. खरं तर मनपाच्या निवडणुका तोंडावर असताना जर असं काही तिथे करायचं होतं, राजकीय संदेश चूक जाऊ नये म्हणून किमान हा कार्यक्रम पुढे ढकलायचा 15-20 दिवस, निकाल लागल्याच्या नंतर तरी करायचा. शरद पवारांनी, सुप्रिया सुळेंनी, अजितदादा त्याला हजर होते, पवार घराण्यांनी, नेमकं त्यांचं धोरण काय कळायला मार्ग नाही की महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावरतीच गौतम अदानीशी आमचं कसं सख्य आहे, ते कमी पडलं म्हणून की काय सुप्रिया सुळे बाईट देत आहेत. गौतम अदानी आमचा कसा मोठा भाऊ आहे आणि वहिनींना मी कसं बोलते, आडी अडचणीच्या वेळेस पहिला फोन करते, असं जे ते नको तेवढं सख्य दाखवलं. तुम्ही जुनं आठवून पहा.
2019ला महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं होतं. उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री होता आणि त्याच्यामध्ये आदित्य ह्या आपल्या भाच्याचं कौतुक करण्यामध्ये आत्याबाई सुप्रिया सुळे काय बोलत होते, त्यांची ही आत्ताची जी वक्तव्य आहेत ना गौतमी अदानीबाबतची, ही सगळी अशाला अशी वक्तव्य तुम्हाला बरोबर 6 वर्षांपूर्वी 2019ला 5.5 वर्षापूर्वी तो जो शपथविधी झाला होता 6 वर्षापूर्वी उद्धव ठाकरेंचा, तेव्हाचा प्रसंग तुम्ही आठवून पहा. म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल की हे लगेच त्यांनी काय बदलावं. भाऊंनी फार छान व्हिडिओ केलेला आहे, त्यांचा प्रश्न आहे, त्याच्याबद्दल मी काय बोलणार नाही. पण हे जे सगळे पत्रकार त्याच्या निमित्तानं बसलेले होते, आता प्रत्यक्ष काय होईल ते मी तुमच्या समोर ठेवतो. जेव्हा सगळी एकत्र शिवसेना होती, तथाकथित उद्धव ठाकरेंचा करिश्मा आहे असं जेव्हा वाटत होतं, सत्तेमध्ये पण एकत्र होते, तेव्हाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजपने स्वतंत्र लढल्या होत्या. मुंबईमधली निवडणूक स्वतंत्रपणे लढवून 84 त्यांचे होते, ते ह्यांचे त्यांच्या अगदीच बरोबरीनं म्हणजे 82 नगरसेवक निवडून आलेले होते. आणि ज्या राज ठाकरेंचं कौतुक करायले त्या राज ठाकरेंचे फक्त 6 निवडून आले होते, जे नंतर 6च्या 6 शिवसेनेतच गेले. आणि आदित्य ठाकरेंचं ते गाजलेलं वाक्य, संपलेल्या पक्षाबद्दल मी बोलत नसतो. अरे मग त्या संपलेल्या पक्षाबद्दल तुम्ही बोलत नसतो, मग त्यांची गळामिठी का घेतलेली आहे? आता हा राजकीय प्रश्न विचारायची गरज आहे. हे पत्रकार वगैरे सगळे विचारवंत बाजूला ठेवा. तुम्हा सर्वसामान्य माणसांच्या समोर जो चित्र जे समोर उभं राहिलेलं आहे की जो आदित्य ठाकरे म्हणतोय संपलेल्या पक्षाबद्दल बोलत नाही, तुम्ही त्यांच्या गळ्यात गळे घातलेले आहेत. आता वंचित बहुजन आघाडीचं मी तुम्हाला सांगतो, 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेस इतका ज्याला राजकीय दृष्ट्या माज आपण म्हणूयात, ज्यांची कुठे काहीच अवकात नसताना वंचित बहुजन आघाडींनी केली होती. 12 जागा मागितल्या होत्या त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे, लोकसभेच्या 48 पैकी 12 जागा. आणि त्याचा एक तर्क असा होता हसण्यासारखा, प्रकाश आंबेडकर त्यांना असं म्हणत होते की ज्या जागा तुम्ही सतत हरत आहेत त्या जागा आम्हाला द्या. 2019ची गोष्ट. अरे ते हरत असतील तर ते नंतर जिंकतील, त्यांनी सिद्ध करून दाखवलं पुढच्या लोकसभेमध्ये. त्यांनी 48 पैकी 31 जागा निवडून पण आणल्या. महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला अतिशय चांगलं यश प्राप्त झालं. तेव्हा वंचित बहुजन आघाडी कुठे होती? आणि तुमची आघाडी तर अशी फुसकी निघाली, तेव्हा तुम्ही ज्या काही उमेदवार पाडले म्हणून तुम्ही कौतुक केलं. हीच अशीच परिस्थिती राज ठाकरेंनी 2009ला भाजप सेनेचे खासदारकीचे उमेदवार कसे पाडले म्हणून स्वतःची कॉलर टाईट करून घेतली होती. मायावती ह्याच पद्धतीने आपण कशी मतं खातो, मोठ्या मोठ्या ह्या पुरोगामी पक्षांचे उमेदवार पाडतो, विशेषतः काँग्रेस आणि बाकीच्यांची ह्याची टिमकी गाजत होती. यांचं काय अवस्था होती पुढे? जे कोणी अशा पद्धतीनं वोट कटवा असं म्हणून स्वतःला आणि त्याचं कौतुक करायला लागतं, त्यांचं पुढं काय होणार आहे? आम आदमी पक्षाने भारतभरामध्ये बऱ्याच ठिकाणी असं केलं होतं, मतं खाणे. काय झालं पुढं? ही मी जुनी सांगत नाहीये, 2014च्या लोकसभेची गोष्ट सांगतोय. सगळ्यात जास्त निवडणूक लढवणारे, जागा लढवणारे 2च पक्ष होते संपूर्ण महाराष्ट्रात. नाही, मी काँग्रेस आणि भाजपचं नाव नाही घेणार, तुम्हाला आश्चर्य वाटेल. हे दोन्ही पक्ष नव्हते लढवत सगळ्यात जास्त जागा. आम आदमी पक्ष आणि त्याच्या खालोखाल मायावतीच्या बहुजन समाज पक्षाने लोकसभेला सगळ्यात जास्त उमेदवार उभे केले होते. आणि सगळ्यात जास्त डिपॉझिट कोणाचे जप्त झाले असतील तर या दोघांचे. जागा लढवून काही होणार नाही. ते ह्याच्या आनंद चित्रपटाला डायलॉग ना, जिंदगी बडी नाही लंबी होनी चाहिए. तुमचं काहीतरी ताकद असली पाहिजे, नुसतंच काही नाही उपयोगाचं. यांना लक्षात न घेता आता जी युती झालेली आहे, व्यावहारिक पातळीवरती शिवसेनेची जी काही ताकद होती, मराठी माणसांची म्हणा, शिवसैनिकांची म्हणा, शिवसेनेच्या वारशाची म्हणा, ती ओळखून त्या पद्धतीनं बरोबर भाजपनी त्यांच्याबरोबर तडजोड केली, त्यांना त्याचा फायदा मिळू शकतो. सध्याचे आकडे सांगतायत ते. ह्याच्या नेमकं उलट संपलेल्या पक्षाची गळाभेट घ्यायची. तुम्ही आत्ताच सेक्युलर स्वतःला म्हणून घेत होते आणि आता हिंदुत्वाचं तुम्ही ठाकरे ब्रँड उपस्थित करायला. आणि काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडींनी गेल्या 3 निवडणुका सलग, 14ची लोकसभा, 19ची लोकसभा, 19ची विधानसभा, 4 निवडणुका सलग, 4 निवडणुका वंचित बहुजन आघाडी एकच जेमतेम खासदार निवडून आलेला होता, इम्तियाज जलील तोही. आणि नंतर तुम्ही त्याच्याबरोबर युती तोडली. तुमच्याकडे सातत्यच नाहीये कुठलंच. गेले सलग 4 मोठ्या निवडणुका तुम्ही काहीच कुठं दाखवलेलं नाहीये. आणि आता अचानक हे पण त्यांचं मान्य करतात आणि 1-2 नाही 62 जागा त्यांना देतात. त्याच्यावरून ह्यांना कुठलंच काही राजकीय गांभीर्य नाही. बुडत्याला काडीचा आधारसारखं जे काही मिळेल त्याच्या पद्धतीनं करायचं असं दिसतं आहे.
ज्या पद्धतीने काँग्रेस आणि वंचितची बोलणी झाली त्याच्यावरची उसंतवाणी. काँग्रेसला मिळे आधार किंचित, सोबत वंचित मुंबईत. बुडत्याला जसा आधार काडीचा, हा धडपडीचा खेळ चाले. कापूस वेचून फरदड उरे, महत्व ते खरे एवढेच. वंचितला दिल्या जागा त्या 62, काँग्रेसची स्पष्ट मजबुरी. मवियाचे ऐसे झाले 3-13, नशिबाचा फेरा राजकीय. बी टीम म्हणावे कोणी ते कुणाला, इज्जतपणाला लागलेली. कांत विस्कटली विरोधी आघाडी, दाविती धडाडी सत्ताधारी, दाविती धडाडी सत्ताधारी. सत्ताधारी जोरकसपणे त्या निवडणुकीसाठी उतरलेले आहेत. त्यांच्याकडे सगळीच अनुकूलता आहे. प्रत्यक्ष सत्ता आहे. सगळ्यात जास्त देणग्या भारतीय जनता पक्षालाच मिळालेल्या आहेत. कार्यकर्त्यांची फळी आहे, ताकद आहे. आणि त्याच्या नेमकं उलट विरोधातले हे जे सगळे आहेत ते एकत्र यायला तयार नाहीत. म्हणजे खरं तर सत्ता मिळण्याची शक्यता फार थोडी आहे. अशा वेळी तरी बाकीच्या सगळ्यांनी त्या सत्तेच्या मोहापैकी सुद्धा तरी एकत्र यावं, किंवा ह्या सत्ताधाऱ्यांना धडा शिकवण्याच्यासाठी तरी एकत्र यावं. तसं न करता एक नाही 3 आघाड्या त्यांच्या विरोधामध्ये, म्हणजे ठाकरे ब्रँड एक, काँग्रेस आणि वंचित एक, आणि आता उरलेले MIM असो, आम आदमी असो, बहुजन समाज पक्ष असो, जे काय असतील सगळे उरलेले. अजून काही डावे पक्ष आहेत, शरद पवारांचा पक्ष शिल्लक आहे, त्यांची एक. अशा पद्धतीनं ह्याचा खेळ ह्यांनी म्हणजे मांडण्याच्या आधीच विस्कटून टाकलेला आहे. ते चित्र त्यांनाच माहीत काय आहे ते, म्हणजे त्यांनी काय रंगवलेलं त्यांचं त्यांनाच माहीत. मतदारांच्या समोर मात्र हे स्पष्ट आत्ताच आलेलं आहे की जेव्हा आता उमेदवारी अर्ज मागे घरात 2 दिवसात फक्त उरलेले आहेत. सत्ताधारी जोरकसपणे उतरलेले आहेत आणि विरोधाची आघाडी फिसकटली आहे, विखुरली आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधायक